भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 17 चातुर्वर्णाचे धर्म गृहस्थाश्रम याचा भाग 2। उद्धवाच्या मनासमोर दिशाहीन संभ्रमावस्थेत जीवन जगणारे लोक आले. त्यांना वर्णाश्रमाची कर्तव्य समजायला हवीत या उद्देशानं तो म्हणाला, देवा, या चातुर्वर्णाची आणि 4 आश्रमांची लक्षणं आपण थोडक्यात सांगावीत, जी डोळ्यासमोर ठेवून जीवन जगलं तर त्यांचा उद्धार होईल. श्रीकृष्णांना उद्धवाला हे सर्व सांगावयाचंच होतं, कारण त्यांच्या उद्धवाकडून काही अपेक्षा होत्या. उद्धव हा जाणता भक्त होता. त्याची समाजप्रियता दांडगी होती. त्याच्यामार्फत धर्मप्रसाराचं कार्य होणार ह्याबद्दल त्यांना विश्वास होता. उद्धवाचे प्रश्न हे लोकहितार्थ आहेत, तेव्हा त्याला निशंक करावयाच्या हेतूनं ते म्हणाले, उद्धवा, 4 वर्ण आणि 4 आश्रम हे एकाच व्यक्तीनं साकारायचे आहेत, हे प्रथम लक्षात घ्यायला हवं. मागे म्हटल्याप्रमाणे जन्मतः सर्वजण शूद्रच असतात. संस्कारानं वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण व्हायचं असतं. ती अवस्था येईपर्यंत एका अवस्थेचे जे कोणी असतात त्यांना त्या वर्णाचं समजण्यात येतं इतकंच. आता तुला त्या अवस्था समूहांचा धर्म सांगतो, असं म्हणून भगवंतांनी उद्धवाला वर्णाश्रम धर्मलक्षणं सांगितली. ती शुकाचार्य परीक्षिताला सांगत आहेत. ब्राह्मण, ज्याच्या देहात सत्वगुणांचा प्रभाव जास्त असतो, अंतर्बाह्य मनाची शुद्धता असते, संतोषी वृत्तीतून जीवन व्यवहार जो करतो आणि अपकार्यावरही जो उपकार करतो, सर्व भूतमात्रांना भगवंत मानतो, हीच ब्राह्मणाची लक्षणं आहेत. क्षत्रिय, सत्व आणि रजोगुणाचा संमिश्र देह असल्यानं ज्याच्याजवळ शक्ती, सामर्थ्य, तेज आणि प्रतापी वीरता ही मूलभूत असते. त्यामुळे कोणत्याही संकटसमयी तो हतबल न होता शौर्यानं त्यावर मात करण्याकरिता झुंजतो. त्याचं औदार्य, धैर्य आणि वीर्य प्रभावी असतं. ही क्षत्रियांची लक्षणं आहेत. वैश्य, रजतमो गुणाचा संमिश्र देह हा काम, क्रोध, लोभाला बळी पडणारा असतो. व्यापार उदीम करून आपली प्रतिष्ठा जपण्याकडे त्यांची वृत्ती नित्य जागृत असते. तो जे धर्माचरण करतो ते अपेक्षापूर्तीसाठी करतो असा वैश्य असतो. शूद्र, केवळ तमोगुणी असलेला हा देह सर्वत्र अज्ञानाला कवटाळून राहतो. बुद्धीचा अभाव असल्यानं सेवक वृत्तीतून सर्व कर्म त्याच्याकडून होतात. तो नित्य सर्वांपुढे नम्रच राहतो, हा शूद्र होय. आश्रम व्यवस्थेत प्रत्येक वर्णातील समूहासाठी काही धर्म आहेत. त्या धर्मपालनातूनच तो आश्रम समृद्ध होतो. जे ही धर्मबंधनं पाळत नाहीत आणि आपलं जीवन स्वैरपणे जगतात त्यांना केवळ अंत्यज म्हणावं. अंत्यज म्हणजे अंत होत नाही म्हणून जगणारा असतो. क्रियाशून्य, हेतुशून्य असा असतो. मानवी जन्माचं काही ध्येय आहे, त्याकडे संपूर्ण पाठमोरा झालेला माणूस पशुच म्हणावा. देवा, या अंत्यजांची काही लक्षणं असतीलच ना, तो कसा ओळखायचा? स्वतःला अंत्यज कोण म्हणवून घेईल? उद्धवानं मनातली शंका विचारली. त्यावर भगवंत म्हणाले, उद्धवा, अंत्यजाबद्दल बोलणं म्हणजे आपल्या वाणीला अपवित्र करणं होय. परंतु कसं असू नये यासाठी ते कळावं म्हणून सांगतो. उद्धवा, वर्णाश्रमाचं कोणतंच बंधन न मानणारा अंत्यज असेल तेव्हा त्याची गुणलक्षणं ही सर्वथैव निंद्य असणारच. त्याचा सर्वस्वी त्याग करावा म्हणून माहिती असायला हवी, ती ऐक. अंत्यजाचं मन सदैव अशुद्ध विचारांनी भरलेलं असतं. असत्य बोलणं हाच त्याचा स्वभाव असतो. कशाबाबतही त्याच्या मनात प्रेम नसतं. आस्तिक्य भावाचा सर्वश्री अभाव असतो. कोणत्याही ठोस कारणावाचून तो कुणाशीही भांडण करतो. दुसऱ्याला फसवणं, लुबाडणं
टोचून बोलणं, दुःख देणं ह्यात त्याला मनस्वी आनंद वाटतो. कामक्रोधादी विकार तर त्याच्या संगती सदैव जागृत असतात. तो स्त्रीलंपट असतो. धनाबाबत आधाशी असल्यानं नित्य असमाधानी असतो. त्याचा एक एक गुण त्याला अधोगतीला नेतो हे त्याला कळत नाही. पण उद्धवा, आपले अवगुण समजून जो सद्गुणांचा आश्रय घेतो तो माझ्या भक्तीस पात्र होतो. म्हणून स्वधर्मानं सत्कर्म केली असता माझ्या प्राप्तीचा मार्ग कळतो, अशा उत्तम गुणांच्या आश्रयानंच तो गुणवंत माझा भक्त होतो. त्यासाठी ही आश्रम व्यवस्था आहे. देवा, हे उत्तम गुण कोणते? उद्धवानं प्रश्न विचारला. उद्धवा, दुसऱ्याला पीडा होईल असं कोणतंही वर्तन त्याच्याकडून होत नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थेत तो सदैव सत्याचाच आश्रय घेतो. परधन, परनिंदा, परदारा ह्याचा वाराही त्याच्या मनाला शिवत नाही. त्याचं षड्रिपूंवर पूर्ण नियंत्रण असतं. दुसऱ्यांबद्दल नित्य प्रेम, कळवळा असल्यानं अन्न, वस्त्रादी दान तो सतत देत असतो. स्वतःच्या सामर्थ्याची त्याला जाण असते. उद्धवा, खरं सांगायचं तर हे उत्तम गुण अंगीकारणं हा सर्व वर्णासाठी धर्म आहे. आपापली कर्म करीत असताना हे गुण जोपासले तर शूद्राचा ब्राह्मण सहजतेनं होतो आणि ब्राह्मण म्हणजे मला जाणणारा असाच होतो. उद्धवाला भगवंताचं हे प्रबोधन ऐकताना आनंद होत होता. मानव जन्माच्या उद्धारासाठी हे वर्णाश्रम आहेत. उत्तम आचार, उत्तम विचार यांचा हा वस्तुपाठ आहे. वर्णव्यवस्था ही बुद्धी क्षमतेच्या आधारावरच आहे आणि तिला जन्माचा आधार देणं हे शुद्ध अज्ञान आहे. समाजव्यवस्थेसाठी त्याचा आश्रय घ्यायला हरकत नाही, परंतु ईश्वर भक्त हे सर्व एकाच वर्णाचे असतात. उद्धवाच्या मनात आता आश्रम व्यवस्था जाणून घ्यावी असं होतं, परंतु माध्यान्नीचा सूर्य तळपत होता. भगवंताची भोजनाची वेळ टळू नये म्हणून तो म्हणाला, देवा, आपल्या विश्रांतीनंतर मी परत येतो. भगवंतांना वंदन करून त्यानं महालाबाहेर पाऊल टाकलं. याबरोबरच 17व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण पुष्प 18वं वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम याचं वाचन क्रमशः ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे जडली आहाते, करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.